सांगू, हे माझं अजिबात क्रेडिट नाही. हे सगळं क्रेडिट वासूचं आहे. त्याचा जो असोसिएट होता ना, हे वासूचं क्रेडिट आहे. आणि टू सर्टन एक्सटेंट यो त्यावेळी नवीन होता, पण खूप शार्प होता तेव्हा पण. आणि हे वासूचं डिटेलिंग आहे. कारण ये ऐसा बुर्जी तो कोई भी करेगा, लेकिन वो गिरना चाहिए इधर, यू नो. म्हणजे त्यांचा विजन असं होतं ना की हॉस्पिटलच्या इथे त्याचा आवाज आणि ते सगळा कचरा आणि घाण याचं त्याला जे फ्रस्ट्रेशन होतं, अरे शांतता हवी आहे इथं. आणि सगळं विस्कटलेलं आहे त्यात. ऑल्सो द साऊंड डिझाईन ऑफ द फिल्म. अरे हे ब्रेकच्या ह्याच्यात मी बोलणार, पण एक ह्यांची लिंक मस्त लागलेली होती की तुमचा साऊंड ओव्हरलॅप होतो नेक्स्ट शॉटवर का किती. ते फक्त एडिटिंगचा नाहीये कमाल, सगळ्याच आहे ना हे. पण ते ऍक्च्युली त्यावेळी तुला सांगू, साऊंड डिझाईन डिझायनर ही कन्सेप्ट ऍक्च्युली आमच्यासाठी तरी निशीने आणली आहे. संजय मौर्य आणि ऑलिव्हिनने साऊंड केला होता. साऊंड डिझायनर बॅकग्राऊंड समीर फातर्पेकर होता. साऊंड डिझाईन संजय मौर्याने केलं होतं. डिझाईन त्यांनी केलं. आणि साऊंड डिझाईन ही कन्सेप्ट बेसिकली निशीमुळे आमच्या आयुष्यात आली. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक पिक्चरला साऊंड डिझाईन वगैरे आता आपण जाम करतो, बड़े डिंगा मार के बोलते हैं, लेकिन ऑस्कर आया उसके बाद थोड़ा और बात भी होने लगा. कारण त्या गोष्टीचं खूप महत्व आहे आणि ते रजिस्टर होणं. गर्दी, टँकरचा आवाज, ह्याचं संदीपचा बॅकग्राऊंड मधला आवाज, मी त्या कुकरच्या शिट्टीचं छोटं छोटं आणि मी तुला सांगू, मला संजय एकदा म्हणाला होता, संजय मौर्य, की ही संदीपची सोलो लुकी आहे ना, तर ती डबिंगमध्ये तो मला म्हणाला की आय वॉन्टेड हिम टू साऊंड टायर्ड. सो डबिंगमध्ये, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, मी तर नव्हतो, की त्याने जवळजवळ 4 ते 5 टेक करायला लावले संदीपला. आणि ते सगळे टेक ओके होते. तू परत एकदा कर. 5व्या का 6व्या टेकला त्याचा आवाज जरा दमला आणि त्याच्यानंतर ते टेनर जे येतं, कारण दिवसभर तो फिरलाय आणि रात्रभर हे आहे ना त्याचा, त्यामुळे ते जे टेक्स्चर बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि हे माझ्या या साऊंडचे माझ्या सीन पुरतेचे सकाळचा जो तो ट्रॅव्हल, की ती केवढीशी खोली होती हे त्याला आठवतं का तुला? या 2 ज्या होत्या, आम्ही काय ऍक्टर्स कुठूनही निघून मूव्ह करू, नॉट जस्ट लाइटिंग अप दॅट स्पेस, इवन इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन डिझाईन त्याचं करणं. ती उभी केलेली होती, मला वाटलं तिथे, कारण राहणारी रेसिडेन्शियल सोसायटी होती ती. आणि मग ती मुवमेंट, आणि मी किचनमध्ये असताना हे दोघं, त्याचं त्या मुलीबरोबरचं जे तुम्ही डोळे बंद केले तरी अख्खं व्हिज्युअल तुमच्यासमोर उभं राहतं. त्यांचं संवाद जो आहे, करायचं का, चला उठा आता, बाबा बोलतानाचा, आणि त्या कॉन्ट्रास्टमध्ये हिची कटकट आणि ते सगळं केओस त्याचा, दॅट स्टेज विथ यू. कारण त्याची सगळी चलबिचल तिथून ती पुढे गेलेली आहे. बरं, तो पण काळोखातला सीन आहे, गुजीची गाडी, हॉस्पिटल. हा एक्झॅक्टली कुठे तुम्ही डोंबिवलीतच? नाही, हा रुईयाच्या मागे. हा निशी ऍक्च्युली आता जर असताना तर निशीला ऍक्च्युली पॅचवर्कचा लेजंड म्हणून आपण अवॉर्ड दिला असता. सो त्याला हक्कच नाही इतक्या लवकर जाण्याचा खरं तर. त्यांनी खूप नुकसान स्वतःच तर केलंच, पण आमचं खूप केलंय असं मला वाटतं. त्यामुळे तो राग नक्कीच राहणार. कारण हे सगळे पॅचवर्कची काम आहेत ऍक्च्युली. कारण ते फक्त दिसायला पाहिजे. हा स्क्रीन जे आहे इथे क्रिएट झालं पाहिजे. बाकी सगळं आजूबाजूला काय होतं ये भूल जाओ. स्क्रीन पे जो दिखेगा वो करेक्ट दिखना चाहिए. ह्याचं बीटीएस झालं असतं ना आता अभी के जमाने में, आणि हे बाकीचे सगळे ह्याचं प्रोसेस, तिकडे जाणं, हे करणं, इतकं सुंदर कमालीचं, म्हणजे दॅट्स अ लॉस खरं म्हणायला हवं. कारण येणाऱ्या पिढीने ह्या सगळ्या गोष्टींचं, म्हणजे पॉडकास्ट व्हावीत, ह्यांनी बोलणं फार म्हणजे उत्तम झालंय की आपण नुसतं अरे सिनेमा चांगला, किंवा खूप मुलं आता ती सोलो लोकी इंटर कॉलेजमध्ये वगैरे करतात, पण त्याच्या प्रोसेसमध्ये किंवा नाही काय होतं, मी सिम्पल सांगतो अगदी. म्हणजे आताच्या या जनरेशनसाठी म्हणा किंवा फिल्म मेकरसाठी म्हणा. आता फॉर एक्झाम्पल तू बुर्जीचा सिक्वेन्स म्हणालीस ना, बुर्जीचा सिक्वेन्स स्टेज विथ यू not only because of visuals, it stays with you because of the kind of ambience is created, because of the kind of sound is created, you know. त्याच्यामुळे तो chaos दिसतो. मी तर शूट करताना काय केलंय, मी शूट करताना फक्त पॅन केलंय ना, की बुर्जी खाली पडते, अंड्याचं हे खाली पडते, ओके, मी एवढंच शूट केलंय. बाकी सगळं जे आहे हे पोस्ट प्रोडक्शनमध्ये झालंय. सो नॉर्मली मी पण बऱ्याच डिरेक्टर्स बरोबर नंतर काम केलं.
पोस्ट प्रोडक्शनचा विचार न करता बऱ्याच वेळा काम होतं की हे सगळं झालंच पाहिजे आत्ता. शूटिंग करताना तो साऊंड नाही आला ना तर चालेल, ती हुशारी पाहिजे. यु नो. हा सेन्स जो आहे ना तो निशीमध्ये खूप छान होता आणि त्याने ते पोस्ट प्रोडक्शनमध्ये त्याने आधी व्हिज्युअलाइज केलं होतं की हे पोस्ट प्रोडक्शनमध्ये दिसेल. म्हणजे आता आय एम रिअली सरप्राईज की बुर्जीचा सिक्वेन्स कोणाच्या लक्षात राहतो. आय एम रिअली सरप्राईज. कारण हे तर शूट करताना तर नाही, अजूनही इथे येईपर्यंत मला वाटलं नव्हतं की कुठेतरी बुर्जीच्या सिक्वेन्स बद्दल विचारेल, यु नो. कारण तो असं केला होता शूट, पण जर तो लक्षात राहतो तर ऍक्च्युली हे क्रेडिट निशिकांत कामतचं आहे आणि पोस्ट प्रोडक्शन टीमचं आहे की त्यांनी तो अँबियन्स क्रिएट केला. कारण अनेक वेळा ते होत नाही. इव्हन फॉर द ब्रिज थिंग, तो रॅटचा जो एक हे अतिशय अरे तो तर त्याला हवा होता, म्हणजे माझी चिडचिड झाली आहे. पण यु नो द साऊंड अराउंड, तो शॉट जाऊन परत पाहिला, तुला असं वाटतं की प्रचंड गर्दीच्या मध्ये ते फक्त दिसताना तो उंदीर दिसतोय. When he हो, is पण ते shot, झालं काय माहिती तुला, त्याला ना तो शॉट हवाच होता. बरं मला माझं परत ते की डब्बा नाहीये माझ्याकडे, त्याच्यात तुला ना मेलेला उंदीर दाखवायचा आहे. ओके, बरं तर नुसतं मेलेला उंदीर नाही, त्याच्यावर माशा पण पाहिजे. तर तो ना मेलेला, तुम्हाला सापडला उंदीर? हा मेलेला उंदीर आम्ही एसएल स्टुडिओला त्यांनी मारून केला पण असेल. नाही 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 ते काही करते आणि माशा आणि मग त्या भुणभुण तो साऊंड डिझाईन वरून तो मेलेला उंदीर ना त्याला दिसला एसएल स्टुडिओला. ओके, म्हणून त्यांनी तो सांगतो मी घेतला. तुला. ओके, मेलेला उंदीर होता तर त्याने तो जपून ठेवायला सांगितलं. तर मेलेला उंदीर या ओके मतलब मेरे को नहीं मालूम मैं किधर लगाएगा टाइप. नाही त्याला पाहिजे होता तो की शॉट. तिथेच, हा. ओके, जपून ठेवायला सांगितलं. तर जपून ठेवायला सांगितलं तर मी लंच ब्रेक मध्ये विचारलं, म्हटलं इसको क्यों रखा है? अरे माशा आल्या पाहिजेत, माशा. अभी तू डिरेक्टर भाई, आता तू सीजी नी घालणार पोस्ट मध्ये माशा आणू ओके. शकते, हा. पण पण तेव्हा ना, जेव्हा माझ्याकडे आता कॅन्स नाही आहेत आणि तू हे मेलेला सगळं. उंदीर, त्याच्यासाठी आपण वाट बघतोय. ओके, मला डे लाईटचे सिक्वेन्सेस आहेत आणि ह्याचं चाललंय माशा आल्या. माशा आल्या पाहिजेत, माशा आल्या पाहिजेत. आणि त्या जशा माशा आल्या, ते आजूबाजूचे फुटस्टेप्स आहेत ना, ते एस एस स्टुडिओमध्ये ही चालतायत मंडळी आपली. फुटस्टेप्स आमच्याच फुटस्टेप्स आहेत. तू बऱ्याच वेळा ऍक्च्युली बघशील, अरे ते रेल्वेच्या स्टेशनच्या सिक्वेन्स मध्ये मी किती वेळा दिसतो. हो ट्रेन मध्ये नाही. ट्रेन मध्ये तुमच्या दोघांचा शॉट आहे. तर तो शॉट आहेच, वेगळा, पण जे स्टेडी कॅमचे शॉट्स आहेत ना, त्याच्यात मी एक दोनदा तरी दिसतो आणि अदरवाईज पण मी पासिंग मध्ये आहे. सो बेसिकली तो क्यू आहे स्टेडी कॅम ऑपरेटर साठी की मी निघालो ना की तू निघायचं. म्हणजे क्लॅरिटी, वेळ नाही, चुका करायला स्कोप नाही. हा, मैं तर निघला त्यामुळे तू बऱ्याच निघा. वेळा शॉट मध्ये मी राहिलो ऍक्च्युली. यु नो, ऍक्च्युली तू परत बघ आता, तू आय डोंट नो बघशील की नाही. मी तरी जाऊन पुन्हा बघणारच. मी दिसतो ना, तर दॅट इज क्यू फॉर द स्टेडी कॅम ऑपरेटर की मी निघालो की तू निघायचं. त्याच्यानंतर मी क्रॉस झालो की संदीप दिसणार आहे मग मागे. संदीप दिसो ना दिसो, तो आला बघून का हे आय टेलिंग यू, इतकी त्यांचं क्लॅरिटी असते. आणि ते माशांच्या नंतरचं पण ना, त्या माशा भोंगावतायत, हा, त्याच्यानंतर काही नव्हतं. डबिंग करताना त्याने संजय पवारकडून लिहून घेतलं माझा व्हॉइसवर की मान खाली घालून जगताना एक माणूस असा. ते तेव्हा डबिंगच्या वेळेस त्याला सुचलं की नाही असं असं मला लिहून हवंय याच्या व्हॉइसवर मध्ये. सी, आणि आय एम शुअर हे सगळ्याच फिल्म मेकर्सना, दिग्दर्शकांना, म्हणजे सगळ्यांचं असं काहीतरी इव्हॉल्विंग मोमेंट, युरेका मोमेंट असतेच. हे ज्या ज्या वेळेला झालंय किंवा आम्ही ज्या ज्या टप्प्यावर त्यावेळेला वयाच्या, कामाच्या, कारकिर्दीच्या होतो, त्यामुळे आपलं जरा त्याचं जास्त त्याचं निशीचं कौतुक वाटतं. ती एनर्जी पण होती रे, म्हणजे ती energy असते. काहीतरी कुछ आणि ती कलेक्टिव्ह एनर्जी होती. म्हणाला कुठला मगाचा तुम्ही सांगणार होता बुर्जी नाही. तो हा सीन आहे ना, संदेश घरी येतो चौकशी करायला आणि शिल्पाला शॉक बसतो की काय त्यांनी असं पोलीस का आला घरी? पोलीस का घरी आले. ओके, आणि तो सांगतो की त्यांनी हे केलंय, ते केलंय, ते केलंय, आणि त्याच्यानंतर पोलीस निघून जातात. तो शॉट एवढाच होता. आम्ही ते माटुंगाला त्या कॉलनीमध्ये एक सेट लावला होता ना यांच्या घराचा. ओके, तर रात्री तिथे त्या कॉलनीमध्ये परमिशन नव्हती रात्री 10 नंतर शूट करायला. आणि रात्री 10 वाजता हा शॉट झाला की संदेश जातो आणि शिल्पा दरवाजा बंद करते. कॅमेऱ्यावर अशी नाही, शिल्पा दरवाजा बंद करते. आणि ती खाली इथे शॉट कट झाला. निशी म्हणाला पॅकअप. ओके, आणि कारण कटकट सुरू झाली हा होती. कटकट सुरू झाली होती आणि मी म्हटलं की मी काय म्हणतो, ही समजा
तिने तो दरवाजा बंद केला आणि ती समजा चालत आली आणि तिने हा दरवाजा किचनचा दरवाजा बंद केला आणि ती बसली आणि ती रडायला लागली. तर आता ह्याच्यात काय गडबड काय माहिती आहे, पॅकअप झालं ना, तर पॅकअप झाल्यानंतर कॅमेराचा अर्धा इक्विपमेंट गेलाय गाडी. इक्विपमेंट शिफ्टिंगला प्रचंड वेळ. ओके. आणि आता ती येणार, सो कॅमेरा लो अँगलला पाहिजे. ओके, लो अँगलचं सगळं सामान गेलं गाडीमध्ये आणि आतल्या खोलीत एकच डोर लाईट करायचं. आणि अजय रायची चिडचिड चालू आहे, अभि चलो ना, बस हो गया, अभि चलो. यांचा तर खतम ही नाही होता. आणि त्या गडबडीतनं पण तो शिल्पाने जो शॉट दिलाय आणि थँक्स तो टू पण निशी. सिंगल शॉट होता वेर आय रिमेंबर. सी दीज आर 3 of us. हा